तर प्रश्न आहे, यदि 31 डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबर म्हणजे काय तर डिसेंबर 31 डिसेंबर 2003 ला बुधवार होता, तर 7 मार्च 2005 ही वर्ष आहे 2003, ही वर्ष आहे 2005 ला आठवड्याचा कोणता वार असेल म्हणते. दिन म्हणजे वार पाहिजे आपल्याला. तारीख एक वार दिलाय कोणता, 31 डिसेंबर 2003 चा, आणि काढायचे 7 मार्च 2005 चा. सोपं असते, फक्त बारीक बारीक थोड्या थोड्या गोष्टी माहित राहावं. गोष्ट क्रमांक 1, सगळ्यात महत्वाचं, लीप वर्ष म्हणजे काय. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाला 4 ने भाग जातो ते लीप वर्ष. आता मला असं वाटतं की ह्याची काहीतरी बारीक सारीक ट्रिक बी असेल, पण तुम्हाला उत्तर पाहिजे की नाही. कसं जाऊन समजा आपल्याला ती ट्रिक माहित नाही, मग थोड्या वेळासाठी आपण समजू ह्याची ट्रिक माहित नाही, हाय असेल समजा ट्रिक, पण ती ट्रिक शिदे नाही नाही, उत्तर शिदे नाही नाही तुम्हाला काही करून आपला मार्क पाहिजे. मग ही गोष्टी माहित असतात. लीप वर्ष म्हणजे काय, 4 ने भाग जावा. उदाहरणार्थ आता 2024 वर्ष आहे आपलं, ही वर्ष कोणता आहे 2024. 2024 ला जर 4 ने भाग केला, 4 1 4, 4 25, 2 ला भाग जाणार, 0 दिलं, 4 सख्ख 24, काय उरलं का हो बाकी. 4 ने भाग केला की नाही. तुम्ही लीप वर्ष आहे 2024 चं कॅलेंडर काढून बघा, फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असावं लागतात. आता लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे काय तर 4 ने भाग जावं, आणि लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. वाक्य कळालं काय या प्रश्नाकडे. तर आपला आहे 2003, हे झालं पहिलं वाक्य. कोणतं, लीप वर्षवालं. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस, 29. नंतर एक वाक्य तुमच्या वहीत आहे, मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, वर्षाची सुरुवात. कोणतं वाक्य आहे, वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने वर्षाचा शेवट होतो. ही वाक्य मराठीत कळते का. फक्त 8 अशी आहे लीप वर्ष नसावती. ही वाक्य तुमच्या वहीत असावं, तुम्हाला माहित असावं. मग आता आज ही महिना, ही 2024 आहे, सोमवारनं सुरू झालं की नाही. ही वर्ष कोणत्या वारानं सुरू झाले, जर आता ही लीप वर्ष आहे, ही वर्ष कोणता आहे, लीप वर्ष आहे. ह्याचा अर्थ ही वर्ष सोमवारनं संपेल का हो. जर लीप वर्ष नसतं तर ह्या वर्षीची 31 डिसेंबर 31 गॅरंटीनं सोमवारी आली असती, पण लीप वर्षामुळे पुण्यावर गेली, एक पुढे सरकलं ना, 29 एक दिवस पुढे सरकला. तर ह्या डिसेंबरचं कॅलेंडर काढून बघा तुम्ही, डिसेंबरचं जर पान काढलो, ह्या वर्षीची 31 डिसेंबर ही मंगळवारी असेल का, तर ही लीप वर्ष आहे. म्हणजे हे वाक्य कळलं का. मग वर्षाची सुरुवात म्हणजे 1 तारीख जानेवारी ज्या तारखेला ज्या वारी आहे त्याच वारी 31 डिसेंबर असते, फक्त लीप वर्ष नसलं तर. या प्रश्नाकडनं बोलूया. हे वाक्य बसले की डोक्यात. आता 31 डिसेंबर ही 2003 आहे, हा का सोबत. 31 डिसेंबर 2003 ला कोणता वार होता म्हणते, बुधवार. ह्याचा अर्थ असा आहे की 1 जानेवारी 2004 ला गुरुवार असावा लागते, म्हणजे आपल्या भाषेमध्ये बृहस्पतिवार. बोला ह्याच्याबद्दल शंका आहे का तर 31 डिसेंबर 2003 31 ला बुधवार होता, तर 1 जानेवारी 2004 पुढलं वर्ष नाही बृहस्पतिवार असेल. तर मला हे सांगा आता, 31 डिसेंबर 2004 पहिला ही चेक करा की 2004 लीप वर्ष आहे का, आहे का. तर 2 पंचे 10, 4 आपण 4 ह्याला 4 न भाग जाते, 4 पंचे 20, 0 जशाल तसे 4 1 4 गेला की 4 न भाग. मग ह्या वर्षाचा शेवट, एक मिनिट, हा बरोबर आहे, ह्याच वारात होईल का हो, का तर मध्ये लीप वर्ष आले की नाही. ह्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस होते. ह्याचा अर्थ असा आहे, ही शेवट कुण्या वारानं झाला, शुक्रवार झाला. बोला शुक्रवार बद्दल अडचण आहे. इथपर्यंत आलो. आपल्याला कोणतं करायचे, मार्च 2005 करायचे. आता ही नीट ठेवा, 1 जानेवारी 2005 ला वार कोणता, तो का ह्याच्या दुसऱ्या दिवशीच वार आहे की हे, म्हणजे इथं वार कोणता, शनिवार. बोला अडचण आहे इथपर्यंत काही. आता कॅलेंडर तयार करू आपण. आता दुसरी गोष्ट माहित कोणती, आज तारखेला जो वार आहे त्यामध्ये 7 घातली की त्या दिवशी तोच वार येतो, कळते काही. म्हणजे आज किती, 30 तारीख, किती 30 मंगळवार आहे आज. ह्याच्या म्हणजे 7 घाला किंवा 7 काढा, 7 काढल्यानंतर 23 तारीख इथे, 23 तारखेला मंगळवार होता बघा, बघायचं होता की नाही. 23 मधून 7 काढा किती राहते, 16 राहते. 16 मंगळवारचा आहे. 16 मधून 7 काढा 9 राहते, मंगळवारचा आहे. 9 मधून 7 काढा 2 राहते, मंगळवारचा आहे. कळते काही वाक्य. 7 घातलं तरी 30 वार, काढलं तरी 30 वार. या पुढं आपल्याला मार्च 2005 पाहिजे. किती मार्च, 7 मार्च. आता आपण काय करू, मग ही जानेवारीचं कॅलेंडर आलं आहे, 2005चं कॅलेंडर आलं का. तर 2005च्या जानेवारीचं कॅलेंडर आलं बघा. इथं वार इकडे लिहू, रवी, सोम,
मंगल, बुध, बृहस्पती, शुक्र आणि शनी. तर 1 जानेवारी 2005 ला वार आहे शनिवार. तेव्हा काय जानेवारीचं कॅलेंडर सुरू झाले तर शनिवारला सुरुवात झाली. बोला कुठली येत आहे 7 मिसळ चला 8 7 15 7 22 7 जानेवारीची 29 तारीख शनिवारी आहे. 30 तारीख रविवारी असेल आणि जानेवारी 31 असते सोमवार 31 तारीख आली. बोला सर शंका आहे कोणाला काही? ही झाला. आता 2005 लीप वर्ष आहे का? 2005 च्या फेब्रुवारी मध्ये फक्त 28 दिवस असतील. या फेब्रुवारीचं कॅलेंडर काढा. जानेवारीचा शेवट सोमवार झाल्याचा अर्थ फेब्रुवारीची सुरुवात कोणत्या वारानं होईल? म्हणजे फेब्रुवारीची 1 तारीख आहे मंगळवारी. दुखलाय का? 1 7 बोलत चला 8 7 15 7 22 7 29 पण 29 दिवस असतात का? 29 असते तर मंगळवारी आले असते. 28 कोणत्या वारी येलो? 29 चा महिना असता तर 29 मंगळवारी आला असता. पण 29 चा महिना नवा नाही. मग 28 तरी कोणत्या वारी येईल? म्हणजे सोमवारी किती आली? 28. कुणाची? फेब्रुवारीची. संपला विषय. आता राहिलं थोडं सुख. आता फेब्रुवारी महिना संपला. बदला कॅलेंडरचं पान बदला. कोणतं काढा आता पान? मार्च 2005. फेब्रुवारीचा शेवट सोमवार झालाय. कुणाला त्रास आहे? आता फेब्रुवारीचा शेवट सोमवार झालाय म्हणजे मार्चची सुरुवात कोणत्या वारानं होईल? मार्चची 1 तारीख मंगळवारी आहे. बरोबर. त्यानंतर आपल्या काढायची किती तारीख हो? 7. मग 1 आणि 7 8 मंगळवारी असेल तर 7 कोणत्या वारी असेल? 7 ला कोणता वार असेल? म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सोमवार. बोला कुठं काही शंका आहे याच्याबद्दल? कुठे काही वाटलं तर बिनधास्त विचारा. कुठला आकडा कसा, कोणता वार कसा, कुठला इसवी सन कसा, लीप वर्ष काय काय विचारायचं तर विचारा. पुन्हा म्हणजे डोक्यात शंका ठेवू नका.